जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 188. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. सद्गुरु कृपेनं चित्तलय होण्यासाठी जिथं चित्तलय व्हायचा ते भगवत चरण, ते भगवन नाम, ते भगवद रूप, धाम, लीला, गुण ह्या सर्वांची किंमत ही सर्वोच्च व्हावी लागते. किंबहुना आपण अगोदर देखील बघितलं होतं तसं किंमत हा शब्द फक्त त्याच जागी लागू होतो आणि इतर कशालाही किंमत उरत नाही. त्यामुळे सर्वोच्च म्हणण्यापेक्षा सुद्धा फक्त त्यालाच खरी किंमत आहे हा शुद्ध भाव अंतरामध्ये उदय व्हावा लागतो. तसा तो व्हावा यासाठी सद्गुरूंची करुणा भाकावी लागते. आणि ह्या प्रोसेसमध्ये ज्या वेळेला तो भाव हळूहळू उदित व्हायला लागतो त्याची खूण काय, तर संत आम्हाला सांगतात की त्याचं मूल्य सर्वोच्च होण्यासाठी तुझं मूल्य शून्य झालं पाहिजे. तुझं म्हणजे या देह मनाचं जे आपलं मूल्य आहे, या अंगच्या गुणांचं जे मूल्य आहे, ज्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये पर्सनॅलिटी असं म्हटलं जातं. आजकालच्या भाषेमध्ये याचा अर्थ आजकाल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे ज्या गोष्टी आपण ऐकतो, या जगामध्ये त्यांचं स्थान निश्चित असेल. पण परमार्थामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा अर्थ आहे पर्सनॅलिटीचा लय, त्याचं शून्यत्व. मगच खऱ्या अर्थानं ते सर्वोच्च मूल्य सद्गुरूंच्या चरणी, भगवंतांच्या चरणी देता येतं. म्हणूनच आमच्या महाराजांनी एक खूप सुंदर व्याख्या दिली आहे पूज्य या शब्दाची. पूज्य कोण असतो? आपण म्हणतो ना, पूज्य गुरु, पूज्य वडील, आई, ह्या सर्व वरिष्ठांना जे आपण पूज्य म्हणून संबोधतो, ते पूज्य किंवा आदरणीय असं व्यक्तित्व ते परमार्थामध्ये कधी पूज्य होतं ते महाराज सांगतात, जो स्वतः शून्य झालेला असतो. आपण शून्याला पूज्य म्हणतो ना, दोनावर पूज्य असं अगोदर जास्त प्रचलित होता हा शब्द. तर पूज्य म्हणजे शून्य. तर जो शून्य होतो तो खरा पूज्य व्हायला पात्र असतो, असं महाराजांचं सांगणं आहे. त्यामुळे या देह मनाचा शून्यत्वाकडचा प्रवास म्हणजेच खऱ्या अर्थानं आत्म्याचा किंवा परमात्म्याचा प्रवास, म्हणजेच खरं चित्तलयाचा प्रवास. आणि हे रामचरितमानस आम्हाला शून्य कसं बनायचं हे शिकवण्याचा ग्रंथ आहे. कारण सर्व व्यक्तिरेखा ज्या आहेत त्यांच्यामध्ये जणू शून्य होण्याची चढाओढ लागली आहे, अशा या व्यक्तिरेखा आहेत. आपण बघितलं लक्ष्मणाचा भाव, दास्यभाव, त्याचा सेवाभाव बघितला. भरताचा बघतो आहोत. सुमित्रा माता असेल, कौसल्या माता असेल, अगदी माता देखील, आणि इतर कुणाचं का म्हणावं, प्रत्यक्ष प्रभू श्रीराम, त्यांचा इतरांप्रती आदरभाव काय तोडीचा आहे हे जर आपण बघितलं तर ते प्रभू श्रीराम का आहेत हे आम्हाला उमगेल. आपण बघतो आहोत की बाकीच्या सर्वांना त्रास होऊ नये यासाठी त्यांना उतरण्याची व्यवस्था करून मातांसह श्रीराम लक्ष्मण आश्रमाकडे निघालेत. कारण आश्रमामध्येच माई सीता आणि शत्रुघ्न आहेत. शत्रुघ्नाला सीतामातेसाठी तिथेच सोडून प्रभू लक्ष्मणासह मातांना भेटायला गेले होते.
आणि ज्या वेळेला मंत्रींसह, मातांसह, गुरूंसह वसिष्ठ होते सोबत आणि काही ब्रह्मवृंदासह भरत, लक्ष्मण, श्रीराम ह्या पवित्र आश्रमाकडे निघाले, तेव्हा आता आम्हाला माता सीता तिचं शून्यत्व दाखवते. पहा बरं, आज तुलसीदास तिथूनच सुरुवात करतायत. त्यामुळे आश्रमात आल्या आल्या मातेनं काय केलं हे आता तुलसीदास सांगतायत. म्हणाले, सिय आई मुनी बर पग लागी, उचित असी सलही मन मागी, गुरपतनी मुनी तियन समेता, मिली पेमु कही जाई न जेता, बंदी बंदी पगसिय सब ही के, आसिर बचन लहे प्रिय जी के, सासु सकल जब सिय निहारी, मुदे नयन सहमी सुकुमारी, परी बधिक बस मनहु मराली, काह कीन्ह करतार कुचाली, तिन्ह सिय निरखी निपट दुख पावा, सो सबु सहिय जो दयु सहावा. पहा बरं, जगत जननी आमची माता, पण आज इथे मनुष्य भूमिकेमध्ये श्रीरामांच्या पत्नीच्या रूपामध्ये आहे. त्यामुळे म्हणतायत, सीता मातेनं येऊन मुनिश्रेष्ठ वसिष्ठांचे चरण धरले अगोदर आणि आशीर्वाद प्राप्त केला. त्यानंतर मुनी जे मुनिवृंद होते त्यांच्या पत्नीही सोबत होत्या, त्यांना भेटली आणि गुरुपत्नी अरुंधतीला भेटली. त्यांच्या मनामध्ये जे प्रेम होतं सीतेच्या प्रती ते सांगणं कठीण आहे म्हणतात तुलसीदास. सर्वांच्या चरणांना वेगवेगळं वंदन केलं म्हटलंय. पहा बरं, म्हणजे एकच नमस्कार केला सगळ्यांना आणि झालं. आता सगळीकडे कुठे वाकू असं जे आम्ही म्हणतो आजकाल, एकच नमस्कार करून टाकला, तसं आमच्या मातेनं केलेलं नाही. प्रत्येकाचे चरण धरून वेगवेगळा नमस्कार सीतामातेनं केला आणि आपल्याला अनुकूल असा आशीर्वाद प्राप्त केला. आणि जेव्हा ह्या सुकुमारीनं म्हटलंय, पहा, सुकुमार अशा सीतामातेनं आपल्या सासूंना बघितलं तेव्हा म्हटलंय, मोदे नयन सहमी, घाबरून गेली आणि तिनं आपले डोळे बंद करून घेतले. खूप नाजूक आहे सीतामाता. नाजूक म्हणजे केवळ देहानं आणि मनानं अशा अर्थानं नव्हे, तिच्या अंतरंगातला प्रेमभाव हे म्हणणं सुद्धा तिला खाली आणण्यासारखं आहे. प्रत्यक्ष प्रेम म्हणजे सीतामाता. त्यामुळे अशा ह्या भक्तिमातेनं जेव्हा आपल्या सासूंना बघितलं तेव्हा घाबरून डोळे बंद करून घेतले, कारण तिने बघितलं त्यांचं वेगळं स्वरूप. कारण पतिनिधनानंतर पहिल्यांदाच ती ह्या सर्व आई, तिच्या माता ज्या होत्या, सासू ज्या होत्या, त्या पहिल्यांदाच तिला येऊन भेटत होत्या. त्यामुळे आपल्या सासूंची ही वाईट दशा बघून सीता मनामध्ये विचार करू लागली, कशा राजहंसी असल्यासारख्या माझ्या सासू होत्या. जणू शिकाऱ्याच्या तावडीत सापडल्याप्रमाणे त्या राजहंसींची स्थिती आज झालेली आहे. दुष्ट विधात्यानं हे काय केलं? आणि आपल्या लाडक्या सीतेला बघून त्या तिन्ही मातांनाही फार वाईट वाटलं. पण सर्वांनीच विचार केला की दैव जे काही सोसायला लावतं ते सोसावंच लागतं. आणि त्यावेळेला धीर धरून ह्या जनकसुतेनं काय केलं,
जनकसुता तब उर धरि धीरा, नील नलिन लोयन भरि नीरा, मिली सकल सासु हसिय जाई, तेहि अवसर करुणा महि छाई। लागी लागी पग सब निसिय, भेटती अति अनुराग, हृदय असी सही प्रेम बस, रहिय उभरी सुहाग। सर्वांना नमस्कार करून पायावर डोकं ठेवून अतिशय प्रेमानं सीतामाता त्यांना भेटतीये. तिनं हृदयामध्ये धीर धारण केला आणि नील नलिन लोयन भरी नीरा, आपल्या नील कमलांसारख्या नेत्रांमध्ये पाणी आणून सर्व सासूंना जाऊन भेटली. जणू सगळीकडे करुणारसाचंच राज्य असावं असं वाटायला लागलं. आणि जेव्हा ती त्यांना प्रेमानं भेटत होती तेव्हा त्या सर्व सासूसुद्धा तिला अतिशय प्रेमळ मनानं आशीर्वाद देत होत्या. रही हो भरी सुहागा, तुझं सौभाग्य अखंड राहो, अखंड सौभाग्यवती हो, हा आशीर्वाद सीतामातेनं प्राप्त केला. सर्वच जण व्याकुळ झाले होते. बिकल स्नेह सिय सब रानी, बैठन सब ही कहिउ गुरु ज्ञानी, कही जग गति माई कमुनि नाथा, कहे कछुक परमारथ गाथा, नृपकर सुरपुर गमनु सुनावा, सुनि रघुनाथ दुसह दुख पावा, मरन हेतु निज नेहु बिचारी, भे अति बिकल धीर धुर धारी, कुलिस कठोर सुनत कटुबानी, बिलपत लखन सिय सब रानी, शोक बिकल अति सकल समाजु, मानहु राजु अकाजिउ आजु. प्रेमामुळे व्याकुळ झालेत सर्वच जण. त्यावेळेला ज्ञानी, गुरज्ञानी, ज्ञानवान अशा वसिष्ठांनी सर्वांना बसायला सांगितलं आणि वसिष्ठांनी जगाची गतीच माईक आहे असं सांगून काही परमार्थाच्या गोष्टी, अध्यात्माच्या गोष्टी सर्वांना सांगितल्या. पहा बरं, गुरूंचं कार्य कसं असतं पहा. अशा समयीसुद्धा जे योग्य ते सांगणं हेच गुरूंचं कार्य असतं. आमच्या महाराजांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आहेत. आयुष्यात म्हणजे त्यांच्या गोंदवल्यात देहधारण केल्या वेळच्या आयुष्यात. तर त्यामध्ये अनेक अशा ठिकाणी जेव्हा महाराज जायचे त्यावेळेला तिथली जी माणसं जे शोक करत असायचे एखादी व्यक्ती घरातली गेल्यामुळे, त्यांना महाराज अशाच, आता इथे वसिष्ठांचं वाचून ते आठवलं की महाराज अशाच पारमार्थिक गोष्टी त्यांना सांगायचे. कसं सगळं नश्वर आहे हेही सांगायचे. पण महाराजांची खूबी अशी होती की अगोदर महाराज त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचे. इथे सुद्धा वसिष्ठ अगोदर जेव्हा राजे गेले त्यावेळेला त्या दुःखात सहभागी होऊनच नंतर त्यांनी ती गोष्ट सांगितलेली आहे. त्यामुळे हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो, कार्य असतं सद्गुरूंचं, की ते एकदम आम्हाला पारमार्थिक गोष्टी किंवा काही बोधप्रद गोष्टी असे सांगण्याच्या अगोदर आमच्याबरोबरचेच एक आहेत असं आम्हाला दाखवतात. हीच त्यांची लीला असते. आणि मग आम्हीसुद्धा त्यांना सामान्य मनुष्य समजतो आणि काही काही वेळेला योग्य नसेल तेही बोललं जातं, केलं जातं. पण त्यामागे त्यांचा हेतू हा असतो की ह्यांनी मला आपलं समजावं, आपल्यासारखं समजावं आणि मग
तदनुसार ते पारमार्थिक गोष्टी सांगायला सिद्ध होतात. महाराजसुद्धा अगोदर त्यांच्या दुःखात म्हणजे अक्षरशः रडायचे महाराज आणि मग सांगायचे. एके ठिकाणी महाराज म्हणालेत, अहो माझी अशी किती माणसं गेली, असं दुःख करत राहिलो तर कार्य कसं चालायचं, त्यामुळे मी उभा आहे असं म्हणायचे. कधी कधी म्हणायचे की कुणीही व्यक्ती गेली की आपल्याला दुःख कशाचं होतं हे बघावं. त्यामध्ये सुद्धा आपला स्वार्थच असतो का. मुख्यतः ज्या वेळेला थोडी शांतता व्हायची त्यावेळेला महाराज ह्या अशा खोल गोष्टी सांगायचे की त्याचा इथे संबंध नसला तरीसुद्धा हे आम्हाला समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेला व्यक्ती जाते तेव्हा ती व्यक्ती गेली म्हणून दुःख होतं का खरंच आम्हाला, की त्या व्यक्तीकडून आम्हाला जे मिळत होतं, अगदी मटिरियल थिंग्स अशा अर्थानंच असेल असं नाही, त्याच्याकडून जे प्रेम मिळत होतं, त्याच्याकडून जो एक आधार वाटत होता तो गेला, म्हणजे पुन्हा यामध्ये माझा आधार गेला, माझ्यावर असलेलं प्रेम गेलं, आता ते अनुभवायला मिळणार नाही. हाही एक प्रकारे स्वार्थच नव्हे का असं महाराज विचारायचे. त्यामुळे त्या गेलेल्या व्यक्तीला त्याच्या गतीनं जाऊ दे, दुःख करू नका असंही नंतर महाराज सांगायचे. असं विविध प्रकारांनी ज्या वेळेला जसं आवश्यक असेल तसं समजावणं हेच गुरूंचं कार्य असतं, जे इथं वसिष्ठांनी केलं. आणि मग वसिष्ठांनी राजा दशरथांनी स्वर्गलोकी प्रयाण केल्याचं सांगितलं आणि ते ऐकून श्रीराम अत्यंत शोकाकुल झाले. बाबा बाबा असं म्हणत आपल्यावरच्या प्रेमामुळं त्यांना मरण आलं या विचारानं ते अधिक व्याकुळ झाले. भे अति बिकल धीर धुरधारी. आणि सर्वच जण विलाप करू लागले. वज्रासारखी कठोर आणि कटू वाणी ऐकून म्हटलंय, लक्ष्मण, सीता माता, सर्व राण्या विलाप करू लागला. सगळाच समाज शोकानं फार व्याकुळ झाला. जणू म्हटलंय तिथे की नुकतेच राजे दशरथ त्यांनी स्वर्गलोकी गमन केलं असावं तसं वातावरण तिथं तयार झालं. पण त्यानंतर वसिष्ठांनी समजावलंय श्रीरामांना. पहा बरं, कसं असतं, अनेकदा हे जे अवतार कार्य असतं भगवंतांचं असो संतांचं असो, प्रत्येक वेळेला भगवंतच त्या संत रूपानं किंवा त्या अवतार रूपानं जन्म घेत असतात. त्यामुळे तो जो जन्म असतो तो मनुष्य रूपानं असल्यामुळे आपण अनेकदा ते लीला आहे असं म्हणून वी ब्रश दॅट ऑफ, की प्रत्यक्ष प्रभू आहे त्यांना कसलं दुःख. पण ते दुःख कुणाला नसतं तर त्या सतचित रूपाला ते दुःख नसतं. पण ज्या वेळेला ते मनुष्य रूपात आलेले असतात, तो देह जरी चिन्मय असला तरीसुद्धा मनुष्य रूपामधले दुःख त्यांना सहनच करावी लागतात आणि ते खरं सहन करणंच असतं. त्यामुळे इथे भगवंतांना दुःख झाले म्हणजे ते लीला करतायत आणि काही त्यांना खरं दुःख झालेलं नाही असं समजू नये आपण. असं नसतं तर मग ज्याला आपण त्वच सुख सुखित्वम भावना म्हणतो, भगवंतांना आनंद देण्यासाठीची भावना, महाराजांना आनंद होईल असं वर्तन करणं, ह्या सगळ्याला मग काही अर्थच राहिला नसता, नाही का. जर ते आनंद स्वरूपच आहे तर आम्ही त्यांना काय आनंद देणार. पण आम्ही त्यांना गुरुरूपामध्ये जर बघतो आहोत, सगुण रूपामध्ये जर बघतो आहोत, तर त्या सगुण रूपाला आनंद कसा होईल या भावनेनं साधन करणं, या भावनेनं त्यांचं गुणगान आणि नामस्मरण करणं, याला ती त्वत्सुखसुखित्वम भावना म्हणतात. तदनुसार इथे भगवंतांना, श्रीरामांना खूप दुःख झालं जेव्हा पित्याच्या मृत्यूची बातमी वसिष्ठांनी सांगितली. आणि मग वसिष्ठ समजावतायत, मुनिबर बहुरी राम समुझाए,
सहित समाज सुसरित नहाए, व्रत निरंबुते ही दीन प्रभु दीन्हा, मुनिहु कहे जलु काहुन लीन्हा। भोरु भये रघुनंदन ही, जो मुनि आय सुदीन्ह, श्रद्धा भगति समेत प्रभु सो सबु सादरु कीन्ह। करिपितु क्रिया वेद जसि बरनी, भेपुनीत पातक तम तरनी, जासु नाम पावक अघ्वतूला, सुमिरत सकल सुमंगल मूला, शुद्ध सोभयवु साधु सम्मत अस, तीरथ आवाहन सुर सरी जस, शुद्ध भये दोई बासर बीते, बोले गुरसन राम पिरीते। पहा बरं, वसिष्ठांनी समजावल्यानंतर श्रीरामांनी आणि सगळ्या त्या राजसमाजानं अत्यंत श्रेष्ठ नदी सुरसरी मंदाकिनी तिथं जाऊन स्नान केलं. आणि त्या दिवशी वसिष्ठांनी त्यांना पाणी ग्रहण करायला हरकत नाही असं सांगितलं होतं. जेव्हा काही व्रत करायची असतात त्यावेळेला काही पथ्य पाळावे लागतात, ऑस्टेरिटीज पाळावे लागतात. ते वसिष्ठांनी सांगूनसुद्धा श्रीरामचंद्रांनी निर्जल व्रत केलं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे व्रत करून रघुनाथांनी वसिष्ठांनी जसं जसं सांगितलं त्या सर्व धार्मिक विधी अतिशय श्रद्धेनं आणि भक्तीनं पूर्ण केल्या. पहा बरं, कोण करतंय? पहा बरं, प्रभू श्रीराम करतायत श्रद्धेनं आणि भक्तीनं. हे विधी करणं प्रभूंना जरूर आहे का? प्रत्यक्ष सच्चिदानंद भगवंत आहेत ते. पण कसं आहे पहा, अनेकदा हाच भ्रम आमचा मीपणा वाढवायला कारणीभूत ठरतो. अहम ब्रह्मास्मी, तत्वम असी यासारखे कोट्स आम्ही साधक दशेमध्ये आम्हाला लावायला जातो आणि तदनुसार कल्पना करतो. मनाच्या अनुभूती नसते, ती कल्पना असतात. हरकत नाही, पण अशा कल्पना ज्या मीपणा वाढवायला कारणीभूत ठरतात. महाराजांनी स्पष्ट म्हणूनच सांगितलं, बरोबर आहे अहम ब्रह्मास्मी, पण ते सुद्धा मीपणा वाढायला कारणीभूत ठरतं. त्याच्याऐवजी मी रामाचा आहे असं म्हटलं, मी सद्गुरूंचा आहे असं म्हटलं, तर तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शून्य होता. कारण ही जी एकरूपत्वाची स्थिती आहे ती सांगता येत नसते. केवळ दिशादर्शक म्हणून उपनिषदांमधून हे कोट्स दिलेले आहेत. त्याला अरुंधती न्याय असे काही शब्द पण आहेत त्यामध्ये, की त्या झाडाच्या फांदीच्या मागे तो चंद्र दिसतोय. ती फांदी कशाला असते तर केवळ त्या फांदीच्या मागे दिसतोय. पहा, चंद्र नव्हे, चांदणी म्हटले तिथे, किंवा काही नक्षत्र. तर ते नक्षत्र दिसायला त्या फांदीचा आधार घेतला जातो असं म्हटलंय. त्या फांदीच्या आडून त्या फांदीला तुम्ही एम करा आणि त्याच्या बाजूला तुम्हाला ते दिसेल. अशा अर्थानं दिशादर्शक ती फांदी जशी आहे तसे ही जी वचनं आहेत उपनिषदांमधली ती दिशादर्शक आहेत, सूचक आहेत केवळ. पण ज्या वेळेला ती स्थिती येते त्यावेळेला वेगळेपणानं मी तोच आहे हे म्हणायला कुणी उरत नाही. त्यामुळे जोवर मी तो आहे असं वाटतंय तोपर्यंत आपण अजून अपूर्ण आहोत हे समजावं, असं संत सांगतात. त्यामुळे इथे हे यासाठी समजून घेणं महत्त्वाचं आहे की प्रत्यक्ष श्रीरामांनी हे सर्व विधी केलेले आहेत स्वतः. आणि वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे पित्याची सर्व क्रियाकर्म करून, पहा बरं
काय सुंदर लिहिलंय पहा तुलसीदासांनी. पापरूप कसे आहेत श्रीराम, तर पापरूप अंधकार नष्ट करणारे सूर्यरूप आहेत श्रीराम. असे सूर्यरूप श्रीरामचंद्र शुद्ध झाले ती क्रियाकर्म करून. ज्यांचं नाम पुढं सांगतायत पहा बरं, जासु नाम पावक अघतुला, ज्यांचं नाम हे पापरूपी कापसाला जाळून टाकणारा अग्नी आहे आणि सुमिरत सकल सुमंगल मूला, ज्यांचं स्मरण हे सर्व मांगल्याचं मूळ आहे, असे नित्यशुद्ध आणि बुद्ध भगवान श्रीराम शुद्ध झाले. आम्ही काय केलं पाहिजे आणि कसे आमचे स्वतःबद्दलचे भ्रम दूर केले पाहिजेत ह्यासाठी आहे. साधूंच्या मते काय सांगितलंय पहा पुढे, साधू संमत असं काय, तर श्रीरामांनी शुद्ध होणं म्हणजे तीर्थांचं आवाहन करून गंगा शुद्ध करण्यासारखं आहे. पण तरी सुद्धा जे विधी आहेत यामध्ये दोन गोष्टी, जसं म्हटलं ते मनुष्य रूपामध्ये आहेत एक, आणि दुसरं म्हणजे आमच्यासारख्यांना ही दिशा दाखवण्याचं कार्य प्रभू यामधून करतायत, की नसत्या भ्रमानं स्वतःबद्दल अहंकारयुक्त काही बाळगून तुम्ही ह्या गोष्टींना तुच्छ लेखू नका. त्यासाठी प्रभूंनी हे सर्व केलेलं आहे. वाल्मिकी रामायणामध्ये तर याबद्दल खूप सारं वर्णन आहे की कसे विधी पार पाडले प्रभूंनी. आणि मग इथे म्हणतायत की 2 दिवस शुद्ध झाल्यानंतर 2 दिवसांनी सर्वजण तिथेच राहत आहेत अजून, त्यावेळेला श्रीराम अतिशय प्रेमानं गुरूंना म्हणाले, वसिष्ठांना, काय, नाथ लोग सब निपट दुखारी, कंदमूल फल अंबु आहारी, सानुज भरतो सचिव सब माता, देखी मोही पद जिमि जुग जाता, सब समेत पुर धारिय पाऊ, आपो इहा अमरावती राऊ, बहुत कहेऊ सब कियाऊ ढिठाई, उचित होई तस करिय गोसाई. काय लीनता आहे प्रभूंची पहा. म्हणतायत, हे नाथ, गुरूंना म्हणतायत बरं, की इथं सर्वजणांनाच दुःख सोसावं लागतंय. कंदमुळं, फळं आणि जल एवढाच आहार करून आहेत सर्वजण, आणि शत्रुघ्न, भरत, सर्व मंत्री आणि मातांना इथं बघून, ह्या वनामध्ये, ह्या कष्टामध्ये बघून मला एक एक क्षण युगासारखा वाटतोय म्हणतायत प्रभू. मला बघवत नाही आहे त्यांना कष्टामध्ये. त्यामुळे तुम्ही सर्वांना सोबत घ्या आणि अयोध्येला परत जा, असं गुरूंना सांगतायत. तुम्ही इथं आहात, दशरथ राजे स्वर्गामध्ये आहेत, त्यामुळे अयोध्या सगळी ओसाड झाली आहे. त्यामुळे मी पुढे पहा बरं, बहुत कहेऊ सब कियऊ ढिठाई, गुरूंसमोर बोलतोय ना. गुरूंसमोर बोलताना कसं बोललं पाहिजे, ह्यामध्ये प्रभूंनी काहीच अनुचित बोललेले नाही आहेत ते, पण आम्हाला शिकवण्यासाठी की गुरूंसोबत तुमचं भाषण कसं असलं पाहिजे, किती नम्रतेनं असलं पाहिजे, किती कमी शब्दात असलं पाहिजे. त्यामुळे म्हणतायत, मी जास्त बोललो हे माझं धारिष्ट्य आहे, धिटाई आहे माझी. त्यामुळे हे गुरुवर्य, जे योग्य असेल तेच आपण करा. आणि आपल्या लाडक्या शिष्याचं हे बोलणं ऐकून वसिष्ठ काय म्हणाले, धर्म से तू करुणायतन, कसन कहू अस राम, लोग दुखित दिन दुई दरस, देखिल हूँ बेश्राम. वसिष्ठ म्हणतायत, हे राम, तुम्ही धर्मसेतू आहात आणि दयेचे सागर आहात, दयेचं धाम आहात. त्यामुळे तुम्ही असं का सांगणार नाही? जे धर्मसंगत आहे तेच तुम्ही सांगताय. तुमच्या हृदयातली दयाच ह्या शब्दांमधून स्पष्ट होतीये. पण पहा बरं वसिष्ठ काय म्हणतायत, या दुःखी आणि दीनजनांना 2 दिवस तरी तुमचं दर्शन घेऊन शांती लाभू देत.
म्हणजे वसिष्ठ इथं प्रजा माता भरत शत्रुघ्नांच्या बाजूनं बोललेत प्रभूंना की अजून 2 दिवस राहू देत त्यांना. आणि आजूबाजूला जी प्रजा आणि इतर लोक उपस्थित आहेत सर्व दोघांचं बोलणं ऐकतायत. वसिष्ठांचं सुद्धा ऐकतायत आणि अगोदर श्रीराम जे बोलले तेही ऐकलं होतं. त्यामुळे पुढे म्हणतायत, राम बचन सुनी सभय समाजो, जनु जल निधि महु बिकल जहाजो, सुनि गुर गिरा सुमंगल मूला, भयवो मनहु मारुत अनुकूला. श्रीरामांचं बोलणं ऐकून सर्व लोक घाबरले की आता आम्हाला परत जायला सांगतायत आणि राम सांगतायत म्हटल्यावर गेलंच पाहिजे. हे मनात येऊन सर्वजण घाबरले. कसे घाबरले म्हणतात तुलसीदास, तर समुद्रामध्ये जहाज जसं हेलकावत असतं वारं सुटलं की तसं हेलकावू लागलं. पण वसिष्ठांचं कल्याणकारी जेव्हा बोलणं त्यांनी ऐकलं त्यावेळेला त्या जहाजाला जणू म्हटलंय मारुत अनुकूला, अनुकूल वारं मिळालं. म्हणजे जे हेलकावत होतं एका बाजूनी आता सरकत होतं त्याला दुसऱ्या बाजूनी अनुकूल वारा मिळाल्यामुळे पुन्हा ते जहाज शांत झालं. म्हणजे अजून आम्हाला राहायला मिळेल ह्या भावनेनं लोक शांत झाले. त्यामुळे पुढे वर्णन करतायत की कसं वातावरण आहे तिथे आजूबाजूला आणि त्यामुळे सर्वजण कसे आनंदात आहेत, वनामध्ये कसे सर्वजण आनंदात आहेत हे सांगितलं. पावन पयती हो काल नहाही, जो बिलो की अघ ओघ न साही, मंगल मूरति लोचन भरी भरी, निरखही हर्षि दंडवत करी करी, राम सैल बन देखन जाही, जह सुख सकल सकल दुख नाही, झरना झरही सुधा समबारी, त्रिविध ताप हर त्रिविध बयारी, बिटप बेली तृण अगणित जाती, फल प्रसून पल्लव बहुभाती, सुंदर सिला सुखद तरु छाही, जाई बरनी बन छबिके ही पाही, सरनि सरोरुह जल बिहग, कूजत गुंजत भृंग, बैर बिगत बिहरत बिपिन, मृग बिहंग बहुरंग, कोल की रात भिल्ल बनबासी, मधुसूची सुंदर स्वादु सुधासी, भरी भरी परन पुटी रचिरूरी, कंदमूल फल अंकुर जूरी, सबही देहि करी विनय प्रणामा, कही कही स्वाद भेद गुण नामा, देहि लोग बहुमोल न लेहि, फेरत राम दुहाई देहि. आहा कहि स्नेह मगन मृदुबानी, मानत साधु प्रेम पहिचानी, तुम सुकृति हम नीच निषादा, पावा दरसनु राम प्रसादा, हम ही अगम अति दरसु तुम्हारा, जस मरुधर निधे मधुनि धारा, राम कृपाल निषाद निवाजा, परिजन प्रजऊ चहिय जस राजा, यह जिय जानि संकोच तजी, करिय छोहु लखिने हो,
हम ही कृतार्थ करन लगे, फल तृण अंकुर लेहु। तुम प्रिय पाहुने बन पगुधारे, सेवा जो गुण भाग हमारे। देव काह हम तुम्हि गोसाई, ईंधनु पात की रात मिताई। यह हमारी अति बड़ी सेवकाई, लेहिन बासन बसन चोराई। हम जड़ जीव जीव गन घाती, कुटिल कुचाली कुमति कुजाती। पाप करत निसी बासर जाही, नहीं पट कटी नहीं पेट अघाही। सपने हु धर्म बुद्धि कस काऊ, यह रघुनंदन दरस प्रभाऊ। जब ते प्रभु पद पदुम निहारे, मिटे दुसह दुख दोष हमारे। बचन सुनत पुर जन अनुरागे, तिन्ह के भाग सराहन लागे। लागे सराहन भाग सब अनुराग, बचन सुनावही बोलनि मिलनि सिय राम चरण। सनेहु लखि सुख पावही, नर नारी निदरहि नेहु निज सुनि। कोल भिल्लनि की गिरा, तुलसी कृपा रघुबंस बनि की। लोह लई लौकातिरा, बिहरहि बन चहु ओर, प्रतिदिन प्रमुदित लोग सब। जल जौ दादुर मोर भये, पीन पावस प्रथम। पुरजन नारी मगन अति प्रीति, बासर जाहि पलक समबीति। सिय सासु प्रतिबेश बनाई, सादर करई सरिस सेवकाई। लखान मरमु राम बिनु काहू, माया सब सिय माया माहू। सिय सासु सेवा बस कीन्ही, तिन लहि सुख सिख आशीष दीन्ही। लखि सिय सहित सरल दो भाई, कुटिल रानी पछितानी अघाई। अवनि जमहि जाचति कैकेयी, महिन बीचु विधि मीचु न देई। लोकहु वेद विदित कवि कहि, राम विमुख थलु नरक न लहहि। यहु संसउ सबके मन माही, राम गवनु विधि अवध की नाही। निसिन नींद नहीं भूख दिन, भरतु बिकल सुचि सोच। नीच कीच बिच मगन जस, मी नहीं सलिल संकोच। सर्व लोक जे आहेत तिथे ते सर्वजण दिवसा 3 वेळेला पवित्र अशा पयस्विनी नदीमध्ये स्नान करत होते. कशी आहे ती नदी, जिच्या केवळ दर्शनानं पापांच्या राशी नाहीशा होतात अशी ती नदी. आणि मंगलमूर्ती श्रीराम म्हटलंय, त्यांना दंडवत प्रणाम करून डोळे भरून बघत राहत होते सर्व लोक. सर्वजण तो जो कामदगिरी पर्वत आणि वन बघायला जायचे चित्रकूटावर, बरं का. सर्व प्रकारची सुख होती तिथं आणि
दुःखांचा अभाव होता. प्रत्यक्ष प्रभू आहेत तिथे, त्यामुळे तिथे दुःख नव्हतंच. सर्व झरे अमृतासारख्या गोड पाण्यानं वाहत होते. मंद सुगंधित वारं होतं. त्रिविध तापांचं हरण करणारं असं ते वारं आहे म्हणतात तुलसीदास. असंख्य जातीचे वृक्ष वेली आहेत तिथं, आज सुद्धा आहेत बरं का. चित्रकूट हा पावनतम असा पर्वत आहे, त्यामुळे अनेक प्रकारची फळं फुलं पानांनी सुशोभित सुंदर शिळा सुखद वृक्षांची सावली असं हे शोभिवंत वन आहे. निरनिराळ्या तलावांमधून कमळं उमलली आहेत. पाण्यात पक्षी कूजन करतायत, भ्रमर गुंजारव करतायत. विविध पक्षी पशु परस्पर वैरभाव सोडून विहार करतायत. आणि वनवासी जे लोक आहेत, कोल किरात भिल्ल, ते सुंदर सुंदर द्रोण बनवून, काय भाव आहे पहा या लोकांचा. अमृतासारखा स्वादिष्ट मध बरं का भरभरून आणत होते. कंदमुळं फळं अंकुर यांचे ढीग लागले होते तिथे, त्या घेऊन येत होते. आणि सर्वांची विनंती करून प्रणाम करून त्या सर्व वस्तूंचा स्वाद काय आहे, प्रकार कोणता, त्यांचे गुण त्या वस्तूंचे आणि नावं सांगून त्यांना देत होते. लोक त्याचं मूल्य चुकवायला बघत होते की ह्याचं मूल्य घ्या, पण ते घ्यायचे नाहीत, परत करायचे आणि राम दोहाई दे, रामांची शपथ घालायचे की नका देऊ आम्हाला. अतिशय प्रेममग्न होऊन कोमलवाणीनं म्हणायचे की साधू लोक जे असतात ते प्रेम ओळखून त्याचा मान राखतात. तुम्ही तर पुण्यात्मे आहात आणि हम नीच निषाद, आम्ही अगदी हलके कनिष्ठ असे निषाद आहोत. केवळ श्रीरामांच्या कृपेमुळे आम्हाला तुमचं दर्शन घडलंय. पावा दरसनु रामप्रसादा, ज्यामध्ये मरुभूमीमध्ये वाळवंटात गंगेचं दर्शन होणं दुर्लभ आहे, त्याप्रमाणे आमच्यासारख्या लोकांना तुमचं अयोध्येच्या नगरवासियांचं दर्शन दुर्लभ आहे. पहा बरं श्रीरामांनी निषादांवर कशी कृपा केली आहे. त्यामुळे जसा राजा असतो त्यांचा परिवार आणि प्रजा यांनीही तसंच असलं पाहिजे असं समजून घ्या. संकोच सोडा, आमचं प्रेम बघून आमच्यावर कृपा करा आणि आम्हाला कृतार्थ करण्यासाठी ही फळं आणि जे काही आम्ही आणलं आहे कंदमुळं ती घ्या. तुम्ही प्रिय पाहुणे म्हणून आमच्या वनामध्ये आलाय. तुमची सेवा करण्याजोगं न भाग हमारे, आमचं भाग्यच नाही. हे स्वामी, आम्ही काय देणार तुम्हाला. आमच्यासारख्या भिल्लांची मैत्री फक्त सरपण इंधन जे असतं त्याच्याशी आणि पानांशी तेवढीच असते. किती स्वतःकडे हलकेपण घेऊन बोलतायत पहा हे निषादराज. म्हणून श्रीरामांची भरभरून कृपा झाली पहा त्यांच्यावर. पुढे तर म्हणतायत की निषाद असे आहोत आम्ही की कोणतंही काम करायला आम्ही पुढं मागं बघत नाही, अशी आमची वृत्ती असते. आम्ही तुमचे कपडे आणि भांडी चोरत नाही आहोत, हीच आमची मोठी सेवा आहे तुमच्या प्रती. आम्ही अज्ञानी जीव आहोत, प्राण्यांची हिंसा करणारे, कुटील दुष्ट चालीचे दुर्बुद्धी असे आहोत. दिवस रात्र आमचे पाप करण्यामध्येच जातात, तरीसुद्धा आमच्या कमरेला वस्त्र नाही आणि आम्ही आमचं पोटही भरू शकत नाही. त्यामुळे स्वप्नात सुद्धा धर्मबुद्धी कशी काय येणार आम्हाला. केवळ आता जे आम्ही करतोय यह रघुनंदन दरस प्रभाव, केवळ हा रघुनाथांच्या दर्शनाचा प्रभाव आहे म्हणून आम्हाला तुमची सेवा करायला मिळते. प्रभूंचे चरण कमल आम्ही जेव्हापासून बघितले तेव्हापासून म्हणतायत मिटे दुसह दुःख दोष हमारे, आमची सर्व पाप आणि दुःख नाहीशी झाली आहेत. असं ते लीन बोलणं ऐकून कुणाचं मन भरून येणार नाही. अयोध्यावासियांचं मन प्रेमानं भरून आलं आणि ते वनवासींच्या भाग्याची प्रशंसा करू लागले. त्यांची बोलण्याची भेटण्याची पद्धत पहा बरं, कसं असलं पाहिजे ह्याचं वारंवार दर्शन घडवतात आम्हाला तुलसीदास. हे शिकायचं आहे आम्हाला म्हणतात संत. आणि असं ते श्रीरामांच्या चरणांवरचं प्रेम बघून सर्वांना आनंद झाला. पहा बरं, खूप सुंदर, खूप महत्त्वाचं लिहिलंय तुलसीदासांनी. काय वाटलं त्या नरनारींना, अयोध्येच्या नरनारींना, त्या कोल भिल्ल लोकांचं बोलणं ऐकून
सर्व नरनारींना आपल्या प्रेमाचा क्षुद्रपणा समजून आला. आम्ही म्हणतोय आमचं श्रीरामचरणी प्रेम आहे, पण खरं प्रेम ह्या आदिवासी लोकांचं आहे त्यांच्यावर. किती लीनता आहे, किती दैन्यता आहे. त्यामुळे ही खरोखर कृपा आहे प्रभूंची. तुलसीदास म्हणतायत जणू लोखंडानं भोपळ्यांना तारून नेलं. म्हणजे अशी स्थिती त्या आदिवासींची प्रभुदर्शनानं झाली आहे केवळ श्रीरामचंद्रांच्या कृपे करून असं तुलसीदास सांगतायत. आणि अशा रीतीनं सर्वजण दिवसेंदिवस परम आनंदामध्ये सगळीकडे फिरतायत. ज्याप्रमाणे तुलसीदास उपमा देतात, पहिला पाऊस झाला की बेडूक आणि मोर जसे प्रसन्न होऊन नाचायला लागतात, बागडायला लागतात, त्याप्रमाणे अयोध्येतले नरनारी त्या वनामध्ये अत्यंत प्रेमामध्ये मग्न आहेत. क्षणाप्रमाणे दिवस सरतोय. आणि पुढे म्हटलंय, सीता माता आपल्या सासूंची सेवा कशी करत होती, तर जितक्या सासू आहेत तितकी रूप धारण करून सीता सर्व सासूंची आदरानं एकसारखीच सेवा करत होती. प्रत्यक्ष जगत जननी जगन्माता जगदंबा आहे ती, त्यामुळे तिच्यासाठी काय अशक्य आहे. पण ती एकाच वेळी इतकी रूप धारण करून सासूंची सेवा करते, हे गुपित लखान मरमू राम बिनू कहो. श्रीरामांशिवाय हे गुपित कुणाला दुसऱ्याला समजलं नाही. तुलसीदास म्हणतात, माया सबसिय माया माहू. सर्व पराग शक्ती महामाया भगवंताच्या ह्या सीतेमध्येच वसलेल्या आहेत. त्यामुळे तिनं आपल्या सेवेनं सर्व सासूंना वश केलं, त्यांना सुख दिलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि लखी सिय सहित सरल दोभई. तो सरळ स्वभाव बघून, सीतामातेचा आणि रामलक्ष्मणांचा सरळ स्वभाव बघून कुटील राणी कैकईला खूप पश्चात्ताप झाला म्हणतात तुलसीदास. ती पृथ्वी आणि यमराजाची याचना करतीये, पण धरणी विदीर्ण होऊन तिला सामावून घेत नव्हती की विधाता मरण देत नव्हता. तुलसीदास पुढं सांगतात, वेदांमध्ये पुराणांमध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे की श्रीरामांशी विन्मुख असणाऱ्याला नरकात सुद्धा जागा मिळत नाही. आणि सर्वांच्या मनाला मात्र शंका लागून राहिली होती आणि सर्वजण म्हणत होते की हे विधात्या, श्रीराम अयोध्येला परतणार की नाही. आता सर्वांच्या मनात ही धाकधूक सुरू झाली आहे. आणि सर्वात अधिक धाकधूक भरताच्या मनात सुरू आहे. त्याला रात्री झोप येत नाही आहे की दिवसा भूक लागत नाही आहे. म्हणतायत, चिखलात मासोळी बुडलेली असावी आणि पाण्याविना व्याकुळ व्हावी, तसा भरत चिंतेत बुडून व्याकुळ झालाय की आता पुढे काय. त्यामुळे आता पुढे काय होणार, काय भरत विचारणार. आणि पुढचा कथाभाग, चित्रकूट प्रसंग आपल्याला तुलसीदास पुढच्या भागामध्ये सांगतील. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.